मित्रांनो, जर तुम्हाला कोणतं टेन्शन किंवा मन उदास असेल ना, तर निसर्गाच्या सानिध्यात या. खरंच मन मोकळं होईल तुमचं. तुम्हाला माहिती आहे का, महात्मा संत तुकाराम महाराज देखील ग्रंथ, अभंग, ओव्या लिहिण्यासाठी भंडाऱ्या डोंगरावरती जात होते. निसर्ग हे एकमेव साधन आहे माणसाचं मन मोकळं करण्याचं आणि उदासपणा दूर करण्याचं. हे फक्त अनुभवल्यावरच कळेल. डोंगराच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. इथून वरती जाण्यासाठी ट्रेकिंगसाठी रोड आहे.